मी धनंजय साळुंखे साताऱ्याचा आहे. माझं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चरमध्ये झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन MBA इन ॲग्रिकल्चर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर 1-2 वर्ष मी बाहेर नोकरी केल्यानंतर व्यवसाय करायचा ह्या दृष्टिकोनातून मी साताऱ्याचा असल्यामुळं आमच्या भागामध्ये आल्याचं उत्पादन बऱ्यापैकी होतं. तर साधारण तो एक विचार डोक्यात घेऊन की आल्यावर काहीतरी आपल्याला प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे. बरोबर. आणि जेव्हा मी त्याच्यामध्ये अजून जास्त अभ्यास करत गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की फक्त एका प्रोडक्टवर आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही. कारण आता आपण बघतोय की महाराष्ट्रात बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीचा जे रॉ मटेरियल आम्हाला लागते, मग ते फळं असतील, भाजीपाला असतील, ते आपल्याला उपलब्ध होते. मग त्याबरोबरच आम्ही आल्यासोबतच जसं की आपलं टोमॅटो असेल, ग्रीन चिली असेल, परत फळं असतील, फळामध्ये पेरू, आंबा, चिंच, यामध्ये आम्ही सगळ्या पद्धतीने प्रोसेसिंग सुरू करायचा असा निर्णय घेतला.